नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पण काय आहे, एक ई रिक्षावाला त्याच्यात प्रवासी भरलेत, लागला मला वाटतं थोडासा धक्का लागला असेल पुढच्या गाडीला। पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू या व्हिडिओबद्दल। क्या करा तूने? क्या करा तूने? अबे मैं गालियां सुनूंगा घर पे तेरी वजह से। पागल हूं मैं? नहीं ना, आजा फिर भाई, उतर जाओ सारे, उतर जाओ भाई, इसका टाइम वेस्ट होगा अब। नहीं भाई, कैसे छोड़ जाए, आपका नुकसान हो जाएगा। आप छोड़ के आने दोगे? आप दे दो, आप सारे दे दो पैसे मिला के, और ये नंबर है इसका। आजा बेटा, आजा जल्दी, मैं मजाक नहीं कर रहा भाई। आप उतर जाओ प्लीज। नहीं भाई, 2 मिनट क्यों लगेगी? अगर आपका नुकसान होता आपको 2 मिनट लगती? मेरा तो भाई 3000 का खर्चा है ना, वो चाहे लगवाए ना लगवाए। मैं कंप्लेंट करूंगा तब नहीं होएगा, तब भी तो आप यहीं रहोगे ना। अरे भाई, तेरी तो मॉर्निंग हो गई, तेरा रिक्शा रख लूंगा वरना मैं आज। पहले बता रहा हूं मैं, जल्दी मोड़ ले इसको, जल्दी मोड़ ले जल्दी। और मैं चाहता नहीं हूं, तुम्हारे वजह से हो रहा है सब, ठीक है? चालू रस्त्यावरती ट्रॅफिक मध्ये थोडंफार कुठे ना कुठे होतच। कित्येक बाईकवाले घासून जातात, कार असेल, रिक्षा असेल। कोण वाद करतंय? कित्येक लोक नाही वाद करत, बोलतात जाऊ दे, काय आहे ट्रॅफिक मध्ये। कित्येक लोक समजदार असतात, पण काही लोक नाही, अशी लोक असतात। आता तो ई रिक्षावाला आहे, पॅसेंजर बसले, बिचारायला सगळे उतरावा लावले। पण मी काय बोलतो, झाली असेल चुकून त्याच्याकडून, थोडीशी टच झाली असेल, इतकं मोठं काय तुटलं बिटलं काय नाही, काय इतकं मोठं नुकसान नाही। कितीतरी मला माझ्या गाडीला कित्येक बाईकवाले ठोकून जातात, पण काय करणार? मुंबईमध्ये एवढी ट्रॅफिक आहे, कुणाला समजवत बसणार? पण आमचा जर धक्का जर त्यांना लागला ना, तर लगेच ते कॉलर पकडतात। पण त्यांचा लागला ना तर चालून जातं। पण समजा एखाद्या कारवाल्याचा जर लागला, बापरे बापरे, मग असा ते मचाण करतील ना रोडवर, तमाशा, भारा म्हणणार, भारा तुम। तसंच इथं झालंय, बिचारा त्या रिक्षावाल्याचे सगळे प्रवासी उतरतोय। पण इथे एक मजेची गोष्ट मी सांगतो। आता या ई रिक्षावाल्याचा ना धक्का लागलाय त्या कारवाल्याला, म्हणून हा इतका मोठा ना हंगामा उभा केलाय त्यांनी। घर को जवाब देना पड़ेगा, 3000 का खर्चा आएगा। पण समजा रिक्षावाला पुढे असताना आणि ह्यानी जरी ठोकली असती ना गाडी, कारवाल्यानी, तरी पण ह्यानी मचाण केलं असता। का तर तुमने अर्जंट ब्रेक क्यों लगाया? अशी पण लोक आहेत समाजात, अशी पण लोक आहेत। त्यावेळेला पण खापर ना त्या रिक्षावाल्यावरच फोडलं असतं त्यांनी। म्हणजे एक मी उदाहरण देतोय, या अशा घटना घडलेल्या आहेत। आता त्या रिक्षावाल्याची चुकी झाली, पण भविष्यात रिक्षावाला पुढे असता आणि ह्यांनी जरी ठोकलं असतं ना, तरी रिक्षावाल्याच्याच नावाने बोंबा मारला असता। घटना घडलेच अशा। तुमने ब्रेक क्यों लिया? काही जरी झालं, बोलून चालून काय, गरीबाची इज्जत नाही कुठे। या अशा आकांड तांडव करणारच। चुकी त्याची असो किंवा तुमची असो, अखेर शेवटी गळा ते त्याचाच पकडणार। तुम्हाला काय वाटतं नक्की या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा।